बेसिकच स्टार्ट करूया आज थोडं इकडं दोन्ही म्हणून म्हणलं नवीन बॅच आहे त्यामुळं पण बस आन्सर्स यांना देऊ द्या. रिव्हिजन होईल. चल ठीक. Okay, so begin with to begin with the grammar. The most important part is tenses. Yeah. So I'm sharing my screen. So can somebody at least tell in Marathi or in any language how many tenses are? ऑनलाईन अटेंडन्स ऑलमोस्ट फक्त ऑनलाईन अटेंडन्स आहे, ऑफलाईन जास्त कुणीच नाही आहे. त्यामुळे ऑनलाईन थोडं सांगितलं तर बरं पडेल, सगळ्यांनी आन्सर द्यावे. 3 मेन टेन्स, 12 सब टेन्सेस. ओके, त्यातले फर्स्ट 3 मेन कुठले इन इंग्लिश? पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. प्रेझेंट मधले मेन 4 कोणते? ओके, सिंपल, कंटिन्यूअस. अनिरुद्ध नेक्स्ट. अभिजित? Perfect. Perfect. Perfect continuous. Perfect continuous. Yeah. Same for all. Yeah. So to begin with, first one, simple present tense. Okay. We generally use simple present tense for the things which are universally true. The same way, like the sun shines in east. Okay. So I said sun shines in east. Okay. तर मी शाइन्स का म्हणालो, शाईन का नाही म्हणालो. ओके, हे ग्रामर आहे, बरोबर. तर ग्रामर मध्ये किंवा कधी कुठल्याही लँग्वेज मध्ये पर्सन्स किती आहे? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन इन्क्लूड्स व्हॉट? सब्जेक्ट. नाही नाही, पर्सन पर्सन, बरोबर. सब्जेक्ट मध्ये कोण कोण असू शकतं? फर्स्ट पर्सन. प्रेरणा? आय. येस. वी. दे. यू. सिंग्युलर आय, देन वी, फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन कोणतं? ही, शी, इट. नाही नाही, सेकंड. You. यू. यू, युअर्स येईल का प्राजक्ता? एकदा परत एकदा. बॅच मध्ये कॉल करतो. युअर्स येईल. अनिकेत? सेकंड पर्सन? नो. काय येईल? यू. प्लुरल पण यू येईल, बरोबर. थर्ड पर्सन कोण येईल? स्वप्नील? He, she, they. थर्ड पर्सन तनिषा, can you repeat once? वी. We first person plural. Okay, मी आणि आम्ही. ओके, सो आय अँड वी फर्स्ट पर्सन. ठीक आहे.
सेकंड पर्सन You. तू आणि तुम्ही. सो यू प्लुरल इज, यूचा प्लुरल काय आहे? Use. यू. प्राजक्ता, प्रियांका, प्लुरल ऑफ यू इज साक्षी. कम्युनिकेशन सेशन आहे, तुम्ही बोललं पाहिजे सगळ्यांनी. तर आपल्याला सगळेजण इन्क्लुसिव्ह थोडं पाहिजे, कारण ऑफलाईन अटेंडन्स तितका नाही आहे किंवा ऑफलाईन जास्ती नाही आहे या बॅच. थोडक्यात मला म्हणायचं आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो. स्क्रीन समोर आहे. यू आणि प्लुरल इज यू ओनली. ओके. थर्ड पर्सन इज थोडं रिपीट होईल. he, she, it. आन्सर्स त्यांना देऊ द्या. They. Please repeat once. Third person. He, she, it. He, she, it and they. Okay. They. So पहिला हे क्लिअर करून घ्या. फर्स्ट पर्सन मध्ये कोण कोण येते. ओके. जसं एक इथं सिंग्युलर येईल आय. ओके. म्हणजे मी स्वतः. भाभी जी एक जगह आए हो, कॉल बैक करोगे? वीडियो ही दे देंगे क्या? ऑन नहीं कर सकते इसलिए. नहीं, मैं एक जगह बैच लेने के लिए आया हूँ. स्पोकन इंग्लिश, दैट इज वाई. हाँ 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 हाँ, इसलिए. हाँ हाँ हाँ, वही वही. तो इसीलिए ये कॉल बैक करता हूँ. हाँ हाँ, चलिए. सॉरी. सिंगुलर इज आई. प्लुरल वी. आपण सगळे. ओके. सेकंड पर्सन या क्लासरूम मध्ये मी सोडून कोण आहे ते सगळे सेकंड पर्सन. ओके. मी सोडून कोण आहे? यू. थोडक्यात सिंग्युलर. यूज इतकी काय बोलायचं. बॅच त्यांची नाही आहे का आता? तिथं होती का? ओके ओके. यू म्हणजे तू. ओके. प्लुरल You. यूज. ओके. आता फर्स्ट आणि सेकंड पर्सन सोडून जेवढे या क्लासरूम मध्ये आहेत ते सगळे या क्लासरूम मध्ये कोणीच नाहीये. हे दोन सोडून, म्हणजे ते काय येतील? सिंग्युलर मध्ये ही, तो, ती, शी, ते, इट. प्लुरल मध्ये दे. They. ओके. याच्या पुढे जाऊन सांगतो. आता जस्ट मेन्शन केलं मॅमने. युअर्स जे आहे. ओके. युअर्स म्हणजे तुझे किंवा तुमचे. ओके. आय
माझे म्हणल्यानंतर काय येईल? आय म्हणजे मी, माझे म्हणल्यानंतर माय माय और बरोबर आहे. myself, Mine. mine, myself, माइन, माय सेल्फ म्हणू शकता, मी स्वतः असं म्हणायचं असेल तर. ओके, माईक वाढत नाही थोडस, हा क्लिअर आवाज. ठीक आहे. पर्सन्स पहिला सगळे समजून घ्या. फर्स्ट पर्सन क्लिअर आहे. प्लुरल मध्ये वी म्हणजे आम्ही. पजेसिव्ह काय येईल? आमचे. पजेसिव्ह म्हणजे एखादी गोष्टीवरती हक्क म्हणजे मी, माझे, आम्ही, आमचे. मराठीत दोन टर्म आहे. Ours. एक ours, ourselves, मराठीतलं पहिलं ते वाक्य सांगतो जरा एकदा. एक दोन गोष्टी, मी स्वतः. ओके, मी. दोन अर्थ क्लिअर पाहिजेत, माझे आणि मला. ओके, म्हणजे स्वतः डायरेक्शन वाईज, मला, तुला, त्याला. ओके, त्यामधलं जे फर्स्ट आहे ते आय, मी स्वतः. माझे माय, मला. त्याच्या मागे मोस्टली टू मी आता यूज करणार आहे. मला, to me, मला फरक पडत नाही म्हणजे त्यातलं मला म्हणायचं. टू मी, बरोबर. सेम वे आपण, वी, आपल्याला, us, टू. us, प्लीज to रिपीट. us, टू अस, बरोबर. आणि आमचे, to our, नाही, to ours, आमचे किंवा आपले एकच आहे ना. आपले त्यातलं इथं ऑलरेडी मेन्शन केलंय, आर. फाईन. सेम वे सेकंड पर्सन काय येईल? सेकंड पर्सन यू, तू, तुझे. to you, नाही, तुला म्हणजे टू यू, बरोबर. to your, आणि तुझे to your, yours. नाही, टू युअर येत नाही, टू यू डायरेक्टली. क्लिअर आहे? पर्सन्स क्लिअर नसतील तर टेन्सेस मध्ये ग्रॅमॅटिकली करेक्शन्स येऊ शकतात. ओके, पर्सन्स क्लिअर नसतील तर. नाव काय? आविष्कार क्लिअर आहे? तीन गोष्टी सांगितल्या, मी, माझे आणि मला. सेम वे बाकी सगळ्या पर्सन्सला पण लागतो. तो, त्याला, त्याचे, ती, तिचे, तिला, ते सगळे. ओके, त्या सगळ्यांचे, त्या सगळ्यांना. ओके, या तीन गोष्टी, त्या तिन्हीचं आपल्याला मिनिंग माहिती पाहिजे, बरोबर, तर वाक्य फॉर्म करू शकेल. क्लिअर आहे? प्लुरल सेकंड पर्सन मधलं यू ला टू यू ऍज इट इज येणार. तुझे किंवा तुमचे युअर्स येईल. क्लिअर आहे? ऑनलाईन जे आहेत ते सगळ्यांना? yes sir, येस. ओके, टू युअर्स येत नाही, टू युअर्स येत नाही, फक्त युअर्स. ओके, या सगळ्याच एक्झाम्पल घेतल्यानंतर आणखी क्लिअर होईल. फक्त मी सांगतोय आता. यू प्लुरल असेल तर युअर्स येईल. ओके, सिंग्युलर असेल तर युअर आहे बरं का. प्लुरल असेल तर युअर्स.
सॉरी, सिंग्युलर असेल तर यू, सिंग्युलर यूच युअर येते, प्लुरल असेल तर युअर्स येईल. थर्ड पर्सन ही शी इट, ही असेल तर To him. टू Him. टू हिम. बरोबर. टू हिम. ओके. आणि त्याचे his, हिज. क्लिअर आहे. फाईन. सेम वे शी To her. To her. टू हर, His. टू हर तिला, तिचे ॲज इट इज हर. her, प्लुरल दे, त्यांना To them. काय आहे? To them. Them. टू To them. टू देम, टू देम. आणि त्यांचे dear, There. देअर. बरोबर आहे. क्लिअर आहे. तर माय. ओके. दिस इज माय पेन. ओके. दिस पेन इज माइन. ओके. हा माझा पेन आहे. दिस इज माय पेन. पजेशन, पजेसिव्ह जे म्हणतो आपण, पजेशन आपल्याबद्दलचं. ओके. मला. ओके. मला फरक पडत नाही असं बऱ्याचदा म्हणतो बरेच लोक. ओके. इट डझंट बॉदर आहे का बॉदर्स आहे? काय Bother. पाहिजे इथं? Bother. बॉदर. इट डझंट बॉदर. त्याने मला काही त्रास होत नाही, फरक पडत नाही थोडक्यात. आवर सेल्स. ओके. दिस इज आर स्कूल. ही आपली शाळा आहे. ओके. टीचर टीचेस येईल का टीच येईल? टीचेस अस. टीचर teaches, आपल्याला. ओके. ते आहे ते आपली स्कूल आणि आपल्याला. ओके. टू अस. टीचेस टू अस इथं म्हणू शकत नाही, टीचेस अस डायरेक्ट म्हणू शकतो. सेकंड पर्सन युअर. बरोबर आहे ना? अस मध्ये क्लिअर. सेकंड पर्सन यू, युअर. ओके. युअर वरून एखादं वाक्य. दिस इज युअर बॅग. ही तुझी बॅग आहे. ओके. जसं इट डझंट बॉदर मी, इट शुडंट बॉदर युअर का यू? You. It You. should. Repeat once. You or your? You. You. As it is. It shouldn't bother you. Fine. Plural. Same way. This is your bag. Okay. Bothers कसे?
shouldn't आहे ना आधी. It shouldn't. ती गोष्ट बॉदर नाही. It shouldn't bother you. निगेशन असताना येस. युअर्सचं वाक्य याला रिलेट करूयात आपण. दुसरं एक ही शी इट टू हिम. दे अरेस्टेड हिम. त्यांनी त्याला अरेस्ट केले त्याला. सो दॅट इज वाय त्याला टू हिम त्यासाठी. आणि त्यांनी त्याचे पैसे घेतले असं जर म्हणायचं असेल तर दे हॅव टेकन हिज दे हॅव टेकन हिज बिलॉंगिंग्स. बिलॉंगिंग्स म्हणजे त्याच्याकडे जे काही होतं ते त्याचं घेतलेलं आहे सगळं. त्यामुळं दॅट इज वाय वी हॅव युज्ड हिज. त्याला अरेस्ट केलं दॅट इज वाय युज्ड हिम. ओके. सेम वे विथ हर ऑल्सो. आणि देअर आणि देम क्लिअर आहे सगळं. ओके. आता ऑनलाईन जेवढे जॉईन आहेत सगळ्यांना क्लिअर आहे. याच्यापेक्षा बेसिक आणखी काही सांगायची गरज वाटते? किंवा रिपीट करूयात असं काही वाटतंय ऑनलाईन? येस ऑर नो? No. No. ओके. फाईन. क्लिअर आहे. सो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन क्लिअर आहे. ओके. आय, वी. सेकंड पर्सन यू. थर्ड पर्सन ही, शी, इट, दे. ओके. सो नेक्स्ट tenses. Okay. First tense simple present. Simple present मध्ये by using I teach communication. We teach communication. फर्स्ट पर्सन क्लिअर आहे. सब्जेक्ट पहिला येणार, वर्ब नंतर, ऑब्जेक्ट ऍट लास्ट. मराठीच्या टोटल अपोजिट. टोटल नाही म्हणता येणार लास्ट मध्ये. मराठीमध्ये मी कम्युनिकेशन शिकवतो, जे मराठीमध्ये पहिला मी आहे. कम्युनिकेशन कर्म नंतर आहे, जे इंग्लिशमध्ये ऍट लास्ट आहे. क्लिअर आहे. सेकंड, यू टीच कम्युनिकेशन. सेकंड पर्सन प्लुरल काय येईल वाक्य? अभिजित? सेम. आय झालेलं आहे, वी झालेलं आहे, यू सिंग्युलर. यू प्लुरल काय येईल? यू टीच कम्युनिकेशन. सेम. टीच कम्युनिकेशन. You teach communication. Now we want to use he. What will be the sentence now? Tanisha? He wakes up early. He? He wakes up early. Fine. Same way, by using reference, take the reference of the same sentence so that we can understand all easily. He teach communication. Pardon, please repeat once. He teach communication. Tanisha, what will be the sentence? He teaches communication. Teaches communication. We have added ES. Okay. ES प्रत्यय का लागला? Because
third person singular. Okay. Same way with she teaches communication. It teaches communication. Now plural, they, काय येईल? Teach. They Teach. teach communication. Now we want to use this. This काय येईल? काय येईल? समजा आपल्याला धिस यूज करायचं आहे. दिस स्टुडंट म्हणलं आपण किंवा दिस टीचर असं म्हणू शकतो. दिस टीचर काय येईल वाक्य? दिस टीचर teaches well. So by using this, what will be the sentence? Teach येईल का teaches येईल? This teacher teaches us communication. This teacher teaches us communication. Okay. थोडक्यात इटच्या ऐवजी तुम्ही this or that यूज करू शकता. Okay. That teaches communication. Fine. So this was the first tense. Now second one, simple present नंतर. क्लिअर आहे सगळ्यांना? जे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्याच्यामध्ये फक्त ES लागेल. ओके. सो इंग्लिश आय थिंक संस्कृत सोडली तर बाकी सगळ्या लँग्वेजमध्ये फर्स्ट सिंग्युलर आणि प्लुरल हे दोनच असतात. ओके. संस्कृतमध्ये हे तीन असतात, फर्स्ट, दोन आणि अनेक वचन. ओके. नाव प्रेझेंट कंटिन्युअस. आय टीच कम्युनिकेशनचं काय होईल? I am teaching. I am teaching communication. I am teaching communication. We are teaching communication. Fine. As it is verb मध्ये continuous असेल tense तर M plus R, M or R असेल तर verb plus ing. Fine. फॉर्म्युला सांगेन. सब्जेक्ट ॲज इट इज. ओके. सब्जेक्ट काय त्यानुसार एम लागेल और आर लागेल. ठीक आहे. प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? तर यूचं काय होईल? यू टीच कम्युनिकेशन. यू आर You are teaching communication. You are teaching communication. Same way, you are teaching communication. He is teaching communication. Same way, second, teaching. It teaches, it teaching. She is teaching, it is teaching. They are teaching. Fine. This is teaching communication. That is teaching communication. These are teaching communication. those Are teaching communication. Fine. So it was present continuous. Now perfect present.
प्रेझेंट परफेक्ट. सो प्रेझेंट परफेक्टचा मेन हायलाइट काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कसा ओळखायचा? Have has. Have or has. हॅव और हॅज. कमी का जास्त जरा सांगा. एसी कमी करायचं म्हणजे हॅव और हॅज. ओके. आय एम टीचिंग कम्युनिकेशन काय येईल? Taught. टॉट. पण त्याच्या आधी I have. आय हॅव I have taught communication. वी Have. 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 we have taught communication. You Have. You taught communication. You have taught communication. have taught. Yeah. Communication. Same way. You have taught communication. He Has. has taught communication. She has taught communication. It has taught communication. They Have. have taught communication. So this was present perfect. Present perfect continuous काय आहे? कशावरून ओळखायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस? Have been. Has been. Have has been. Have has plus been plus Been. Before. We we for. Work plus and. verb. बरोबर आहे. Yes. Yes. सेम आता आय हॅव टॉट कम्युनिकेशन काय येईल कन्स्ट्रक्शन? आय हॅव बीन Been teaching. Teaching. Teaching I have been communication. teaching communication. We have been teaching communication. You have been teaching communication. Clear है? He has online. He has Been. Teaching. he has been teaching communication. She has been. Okay. Clear है? It has been teaching communication. So now next they have Been teaching teaching. communication. शेवटचे 10 मिनिटात घेऊया एक एक्सटेम्पर. टेन्सेस आज जरा थांबूया. पास्ट टेन्स उद्या करूया. क्लिअर? ओके. मे बी जुन्या बॅचला झाले असेल. कंटिन्युअसली. ओके. 2 वर्ड ऐकले.
कंटिन्यूअली कधी यूज करतो? सांगितलेलं होतं ऑनलाईन बघित आन्सर. दोन्ही वर्ड बघितलेले आहेत. बोथ वर्ड्स आर राईट और रॉंग? Anybody online? Which one is right? Second one. Second. Second one right? First one wrong? First one is wrong. So both are right. Okay. Continually means to do something with taking some breaks in between. Continually. Continuously. To do something without taking any break. Okay. The rain is falling continually, you can tell. Okay. And water is flowing continuously. Fine. Without any break. So both the words are correct. Fine. Same way, काही असे कन्फ्युजन रिलेटेड काही वर्ड्स असतील आपण डेली घेऊया. सो I have been teaching communication. What is the meaning in Marathi? Meaning काय? Anybody? ज्यांनी हे लास्ट टेन्सेस सगळ्यांनी सांगितले, करेक्ट सांगितले, त्याचं मीनिंग काय? कधी यूज करणार तुम्ही? मीनिंग माहिती पाहिजे बरोबर टेन्सेस तर यूज करता येतील. कन्स्ट्रक्शन क्लिअर आहे. व्हॉट अबाउट मीनिंग? ऑनलाईन एनीबडी? मी इंग्लिश कम्युनिकेशन शिकवत आलेली आहे. करेक्ट. कम्युनिकेशन शिकवत आलेलो आहे. ओके फाईन. Okay, so that's it for today. Today's what was the last topic we had given for the discussion? फायनल कधी आहे मॅच? उद्या आहे का आज आहे? 9 तारीख. 9 तारीख. Okay. Financial literacy means? Managing finances or expenditures. Managing finances. Yeah. Knowledge about how to manage funds. Okay. So this is required. No issue. आता फोन लावल्यानंतर काय येतोय ऐकू पहिलं? फोनला रोज ती टोन लावल्यानंतर लोक विसरणार आहेत. मला एक आयडिया कळेल, 3-4 वेळा कट केल्यानंतर ती बंद होते, परत तोच लावायचा. पण काय सांगितलंय महत्वाचं, कोविडला पण मला वाटतंय एकदा ते चालू झालं की आता मास्क लावा, थोड्या एखाद वर्षानंतर सगळ्यांनी ते क्लिअर केलं की आता काय म्हणतं, काय लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिली जी टोन होती कोविडच्या नंतरची ती मे बी दिल्लीला असताना, म्हणजे सगळ्यात जे काही स्टार्टेड विथ नॉर्थ इंडिया, ती टोन वेगळी होती. विल टॉक लेटर ऑन. सो फायनान्शियल लिटरसी नॉट ओनली अबाउट managing the finances, but to beware from the be aware Fraud. same way beware from the frauds. Okay, frauds are happening through Cyberbullying. cyberbullying. Cyberbullying, yes.
It generally happens with which age group? Especially adults and old. With the old people, mostly those who are not that much used to cell phones. Yeah, we are using those, we are seeing the ads and everything, so we are quite aware from these frauds. Okay, so one by one we'll tell. Has anybody faced any fraud? Has anybody experienced this? We will talk about financial literacy also and cyberbullying also. Cyberbullying is not only about only the frauds regarding the finance only. They can ask about anything else also, like documents and everything. Yeah? The tone which is now playing on a phone is not only about financial frauds. What is all about? Main tone काय आहे? टोन फक्त पैशाच्या रिलेटेड नाही. ओटीपी शेअर करू नका, हे ऑलरेडी झालंय. आता काय चालू? टोन कुणाच्या लक्षात आहे? फोन लावायचं कुणाला? टोन प्रत्येकाने ऐकलेली आहे. टोन नक्की काय आहे? व्हॉट इज द एक्झॅक्ट टोन? टोन इज ऑल अबाउट, तुम्हाला एखादा कॉल येईल ॲज अ कमिशनर, ॲज अ कस्टम ऑफिसर, तो तुमचे डॉक्युमेंट्स मागेल, तुमच्या मटेरियलमध्ये काहीतरी फ्रॉड आहे असं सांगून, ते सांगितल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटमेंट देणार, मी असं काही केलेलं नाहीये, पण ते तुम्हाला विथ नंबर सांगतील की तुमचंच मटेरियल आहे आणि आपण घाबरून त्याला पैसे देऊन ती कंप्लेंट क्लिअर करणार. सेम हाच प्लॉट आहे, राईट? की तुम्हाला कोणीतरी ते कस्टम ऑफिसर ऐकले का? तो नाही ना, मला वाटलं टोन आहे. बरं, तर honestly giving a feedback, few months back I was traveling from Yeroda to Chakan. Call came in between at before हा चौक कुठला, विश्रांतवाडीला गेल्यानंतर एक कॉल आला. कॉल आल्यानंतर आता माझ्या नावावरती जीएसटी आहे, कंपनीचं स्वतःचं जीएसटी आहे, हे सगळं रोज मटेरियल येत असतं. प्रोफेशनल वेने कॉल आला, फेडेक्स मध्ये मटेरियल आलंय असं सांगितलं, मटेरियल मध्ये काही अशा संदिग्ध गोष्टी सापडल्या हे पण सांगितलं, आणि कोइन्सिडेंटली एक मटेरियल ऑलरेडी चायनातून येत होतं. त्यामुळे मी काय, त्यांनी जो नंबर सांगितला तो काय मी ऐकला नाही. नंबर काय सांगितला ह्याचा मला फरकच पडला नाही. ऍज इट इज ज्या सिग्नलला रेड लागला होता त्याच सिग्नलला मी युटर्न येऊन परत रिटर्न आलो ऑफिसला. काहीतरी झालं, कारण मला नाही वाटत इतके गट फिलिंग्स कोणाकडे नाहीत की एवढं ऐकून सुद्धा शांत बसेल. कोल्ड हार्टेड कोणी नाही. ओके, त्यामुळं तो किस्सा झाल्यानंतर त्याच्या पुढचा जो सीन आहे तो खतरनाक, की त्यांनीच मला हेल्प पण ऑफर केली. यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ दिस, वी विल इमिजिएटली कनेक्ट विथ द सायबर पोलीस स्टेशन. यू विल नॉट बिलीव्ह, ट्रू कॉलवरती सायबर पोलीस स्टेशन ठाणे म्हणून आलं होतं डायरेक्ट. आता मी त्यानंतर पुण्यातनं जर 4 वाजता निघालो आपण, किमान 8 वाजेपर्यंत तरी ठाण्यात पोहोचेन मी. चाकणला जी ऑर्डर फायनल करायला चाललो त्या सगळ्याचं वाजलं काम. रस्ता बदलून ठाण्याला जायची वेळ आली होती, तितक्यात जो माझा भाऊ आहे त्याने सांगितलं की याच्या आधी त्यालाही कॉल आलाय पण तितका सिरियस घेऊ नको, असं किती जरी सांगितलं तर मी जो व्हायबल झालो होतो. त्यानंतर तो म्हणलं की पहिला ये घरी आपण बोलूया. लिटरली ट्रू कॉलरला ज्यावेळी मी बघितलं की सायबर पोलीस स्टेशनला कॉल लागतोय, सायबर पोलीस स्टेशन मधला एक कमिशनर पण माझ्याशी बोलला. कमिशनर म्हणला की तुम्हाला ठाण्याला यायची पण गरज नाही, ऑन रोड तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता, अशी सुविधा आहे. ऑन रोड मी स्टेटमेंट पण दिलं की मी असं काही केलेलं नाही. इथपर्यंत झाल्यानंतर तो म्हणला की इतकी अमाऊंट आहे ती भरल्यानंतर हा सगळा मॅटर नील, आणि ते नील करायला एक लगेच इमिजिएट लिंक पण पाठवली होती पैशाची. त्यामुळं कॉल येताना फायनान्शियल अवेअरनेस कुठलाय की कॉल येताना ट्रू कॉलर ज्याच्या मोबाईलमध्ये त्यालाच तो दिसणार.
मोस्ट ऑफ द टाइम आता माझ्या घरचे सुद्धा अननोन कॉल आल्यानंतर ते इतक्या लवकर उचलणार नाही. पण आता ज्यावेळी मलाच कॉल 200 पैकी 150 कॉल अननोनच आहे कस्टमरचे म्हटल्यावर मी ट्रू कॉलर घेतलं. ट्रू कॉलर घेतल्यानंतर त्यामध्ये ऑलरेडी सायबर पोलीस स्टेशन आल्यानंतर वी गॉट फ्रायटन मोर. आणि मेन म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जी कंपनी चालू आहे त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन आहे त्या सगळ्या यांच्याकडे कुठून आल्या गोष्टी. सो रूट कॉज वॉज दॅट की वन्स द कंपनी गेट लिस्टेड everything is available on the government portals. When we create our companies, create our own entities, the next second you get a call from the banks. इथलं नाही ना, खाली आहे ना, नाही एवढं खालून आवाज येतो म्हणून म्हटलं. ओके. सो ओके, हा सीन का सांगण्याचा मागचा हेतू हा होता, अशाच पद्धतीने घडू शकते. बॉलिवूडची जेवढे डायरेक्टर पद्धतशीर नाही आहेत तितके यांचा प्लॉट पद्धतशीर. काय गोष्टी केल्या पाहिजेत, ऑल अबाउट सायकोलॉजीशी कसं खेळलं पाहिजे लोकांच्या. आणि हे सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण स्वतःला जे शहाणे समजतो त्याच्यापेक्षा कोणतरी शहाणा आहे जे आपल्याला धडा शिकवू शकतो. आपल्या विदिन आवर बिल्डिंग, आपल्या बिल्डिंग मध्ये आवाज येतो. खाली आपलीच बिल्डिंग आहे ना. ठीक. सो फायनान्शियल अवेअरनेस इज ऑल अबाउट टू प्रिव्हेंट दिस. त्या सिच्युएशन मध्ये आय वॉन्ट फीडबॅक फ्रॉम दिस. व्हॉट आय शुड हॅव डन इन दॅट सिच्युएशन. What I should have done, I want comments on that. That is why I told. What you should do when you will get such a call. Any suggestion? That suggestion will prove the intention. Yeah. We'll have to report that number in police. Okay. रिपोर्ट जर केलं तर ते स्पॅमच्या लिस्ट मध्ये जाते ते नंबर. पण जी भीती बसली पहिला जे आता हे सगळं झालंय त्यानंतरच ना. नाही कळाल्यानंतर नाही. विदिन दिस सिच्युएशन व्हॉट यू शुड वन्स यू गेट फर्स्ट कॉल. सो एव्हरीबडी विल टेल व्हॉट यू विल डू इन दिस सिच्युएशन. अनिरुद्ध. तर जोपर्यंत वॉरंट पाठवत नाही इंग्लिश तोपर्यंत इंग्लिश इंग्लिश मध्येच मुद्दा, इंग्लिश मध्येच सुरुवात करूया. until they don't send any warrant or any legal authorized document, Yeah. till then I won't react to their what they say, Great. thamki Yeah. or what. So they should have some warrant. Yeah. Then only we should react to them. And they should send me their ID. I will verify it with other sources or any my police friends. On WhatsApp. Okay. Yeah, we can find out whether the Aadhaar card is legal or illegal by checking the number. But documents those they have sent me on that WhatsApp, those were of mine. Yeah, but the public documents are available on any portal. Yeah, that is why they could have they could manage to send me the real documents of mine. Aadhaar card, PAN card सगळं पाठवलं. And also passport photo also. Passport पण आहे त्यामुळे. So at least warrant आहे की नाही. Yeah. Some of the government officials must be involved in this process for commissions also. Okay. So I should have, I mean anybody should involve some authorities to check this. Yeah. Yeah. Good. Next, anybody else? I've told the incidents. Yeah. We'll have to take the steps. What somebody should have done. Somebody from offline? No. Immediately contact with our superior To senior.
any senior to confirm this. This is What is the scenario has happened? Yeah, yeah. Okay. and cross check with our. Sometimes what happens that somebody is sending something, they can send me directly their brochures also or their catalogs also directly from China without knowing me. कस्टमचा सीनच असा आहे की मटेरियल आता समुद्रात आलं आणि त्यानंतर कॉल येतो आता आले मटेरियल. असं नाही की बुक केल्यापासून आपल्याला मेसेज येतो. कधी कधी सांगतो आता मी सौदीला मटेरियल पाठवतो, इथून पाठवेपर्यंत माणूस झोपलेला असतो, तिथं गेल्यानंतर अलार्मिंग सिच्युएशन असते की आता हे उचला. So that has happened. This happens with everybody for the first time. So I got frightened. Something has came with my name. So we should have checked with the senior person. That's true. Next. Any suggestion? No, any suggestion? What should Any have done? cop will, they will not tell us to help online. Instead, they will call us to the police station. They will tell us to call to police station, but nowadays there are some websites. Mhm. Yeah. Through that we can file FIRs online also now. Earlier it used to be physical FIRs should file, then only they could have taken. So now to not to take FIR is legal offense. They should take. हे पण फिजिकलीच आहे आय थिंक, बट ते ऑनलाईन आहे. ऑनलाईन फिजिकलीच जावं लागेल, इथून नाही होणार. नाही इथून इथून नाही होणार. ते पोलिसच करतील, पण ते रजिस्टर ऑनलाईन ठेवतील. रजिस्टर ऑनलाईन. रजिस्टर होतं ना पहिलं की लिहून एखाद्या कपाटात. पण नावडेज ते घ्यावंच लागेल, पण ऑनलाईन लिहून. ऑनलाईन लेवल. म्हणजे सगळ्यांना दिसेल की फायर त्यानं बनवलेलं आहे, कारण फाडू शकतो. But what I thought, now digital India is rising. Yeah. So I thought FIR can be filed because there are some websites they legally take some approach towards this. But yes. Online जर केलं तर yeah. But what struck me is every police station has their own number at least. So if it is coming on Truecaller, that means there are much chances it's yeah that's true. I am sharing your number like someone name. So त्याच्याकडे जर तुमचा नंबर असेल, मे बी चान्सेस की मी जे सेव्ह केलं त्याला ते दिसेल. Okay. So Truecaller also plays a vital role into this. So many people comments on that also. Truecaller has the biggest सगळं आपलं data. So good. Actually, her point was good that physically you should check. It doesn't happen online only. Yeah, fine. Any other suggestion? What you should do at first place if this incident happens, or to avoid this, what you should do? What we can do? No. This has started with what? Through this information they have got through somebody, through something. Yeah. What are those media? कशा थ्रू ही इन्फॉर्मेशन गेली असेल त्यांच्याकडे? सगळे ऍप, एखादं कुठलंही ऍप घेतल्यानंतर अलाव जे आपण काय करतो, वी आर गिव्हिंग अथॉरिटी टू यूज आवर डेटा इन अ वे. किती जरी नाही म्हणलं तर गुगलचं अकाउंट कुठं काय लॉग इन कुठं असेल काय सांगतो. सेम वे पण जरी ऑथॉरिटी आपण दिली तर इथं आपला पर्सनल नंबर लीक होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंशन घेतले पाहिजे. सो वी शुड एंटर आवर डेटा, not to enter our personal data, phone numbers, personal emails on social media platforms. First step. Yeah. Any other step for preventing this online frauds? We should avoid clicking any random links. Your account has been hacked. ही लिंक आहे, क्लिअर करा.
एकदा हॅक झाले म्हणजे लिंक कशाला पाठवली? नाही म्हणजे ही गोष्ट आहे आणि हे ह्या सुद्धा याच्यातून मी गेलो आणि हे झालं. इट वॉज आत्ता फेसबुकला ते कुठून हॅक झालंय ते मॅप वरती दाखवतं की या रिजन मधून झालं. थोड्या 2-4 वर्षांपूर्वी हे दिसत नव्हतं आणि कुणी लॉग इन केले हेही कळत नव्हते. त्याच्या पलीकडच. त्यामुळं हरियाणाला ज्यावेळी मी होतो त्यावेळी त्याच्या आसपास हा सीन घडला होता की ऑलरेडी हॅक झाले. आणि फेसबुक हॅक होणं सोपं नाही आहे का इतकं. ओके, सो दॅट्स रिस्की ऑल्सो. सो any other point to prevent from this? We should on the multi-factor authentication. Multi-factor authentication 2 I think 2-step authentication. किती कंटाळा आला तरी हे केलं पाहिजे. But if there some specific app we can do to doing the authentication देऊ शकतो. 2-step authentication. Okay, each app has 2-step authentication. Google, Apple, I think they have only. No any other. Okay. Apart from this, what you should do? You cannot do manually authentication. Yeah. The app itself should be give authentication. Authentication. Like WhatsApp, Yeah. it has own authentication. Yeah. That are the They verify on their own. त्यांचे लेयर्स आहेत, ते सिक्युरिटी लेयर्स आहेत. Okay. त्यातून ते क्रॅक नाही करू शकत. ते त्यामुळे ते 2-step ऑथेंटिकेशन क्रिएट केले ते एन्क्रिप्टेड सिक्युरिटी पर्पज. End to end encryption. एंड टू एंड हे एक फॅसिलिटी झाली. म्हणजे तुम्ही मी चॅटिंग जे करतोय ते एंड होते एक वेळेस ते ऑन ठेवलं. याच्याकडं व्हॉट्सअप डझंट सी युअर चॅट्स. असते ना, एंड टू एंड मध्ये कसं असते की तुमचं डेटा जे आहे ते व्हॉट्सअप क्लीन करतं, असं माझ्या मते आहे की ते Is पण it- नाही पाहू शकत. इज इट ट्रू? एंड टू एंड विचारा ना कोण अजून एंड टू एंड एन्क्रिप्शन, व्हॉट्सअप. but is it true? But At least WhatsApp officials can check it. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये सायबर म्हणजे हे झालं सेमिनार सायबर क्राईम वरती. Yeah. ते काय झालं, कारण व्हॉट्सअप लीक झालं ना लास्ट टाइम. म्हणजे एंड टू एंड एन्क्रिप्शनच्या अगोदर लीक झाला डेटा Okay. व्हॉट्सअप कडून. Okay. मग त्याच्यावर केस होणार होतं. त्यामुळे एंड टू एंड एन्क्रिप्शन का केलं की ते पण डेटाबेस मध्ये नाही सेव्ह ठेवलं. So what is more safer, WhatsApp or Telegram? व्हॉट्सअप WhatsApp हॅक होत नाही कधी? मला नाही वाटत व्हॉट्सअप. टू अलाउ मेनी ऑफ डिव्हाइसेस, ही जी गोष्ट चालू आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप माझ्या म्हणजे 3-4 महिने लॉग इन होतं येत सहज. QR कोड एकदा टाकला आणि प्रोफाईल जनरेट झाली ती इट इमिजिएटली ओपन्स. त्या सुद्धा गोष्टी तुम्ही तुमच्या इकडून बाय आणि तुमच्या इथून लॉग आउट करा. तिथे लॉग इन आहे म्हणते. हा. तुम्ही तुमच्या एंडने लॉग आउट करू शकता. लॉग इन्स काही ऑफिशियल्स ऑनेस्टली सांगतो, इवन इफ वी डिलीट आवर डेटा they can retrieve it. बट ते द्यायला पाहिजे ना सर. त्याची ऑथॉरिटी वरून येते इन केस ऑफ क्राइम्स. दॅट आय एम सेइंग. जे एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे ना हे पर्सनल सेफ्टीसाठी आहे, पण इन केस ऑफ सच इन्स्टन्सेस ऑफ क्राइम्स दे रिट्रीव्ह ओल्डर डेटाज ऑल्सो. सो एनी गुड स्टेप टू अवॉइड these frauds is to change your passwords regularly. याच्यात SBI ने एवढा जिम्मा उचलला आहे की दुसऱ्या वेळी लॉग इन करायला पहिला पासवर्ड विचार. याच्यात ऍप क्रॅश झालं तरी चालेल पण सेफ्टी सोडणार नाही. प्रायव्हेट बँकांचं तसं नाही, फिंगरप्रिंटवर. ओके, टू चेंज पासवर्ड्स इज गुड स्टेप ऑफ एनी ऍप. एनी अदर, नॉट टू क्लिक ऑन द एनी रॅन्डम लिंक्स. Change the passwords. No, Any other? not to accept any cookies. We don't read the terms and conditions and we allow the apps to track. To manage cookies. Okay.
Sometimes there are two options of good, some of the organizations give two options: partial cookies acceptance or completely acceptance also. So we should accept this or not, or partial. It will depend on the website which you are going to search. Yeah, yes. Because So cookies, in a way, through the cookies they are taking the data also. Yeah. So these are some of the steps we should follow. we have to install those apps. जे की Prevent कर- प्ले स्टोर वर अवेलेबल आहे गुगल पार्टी ऍप Third party app. थर्ड Okay. पार्टी मीन्स गुगल प्ले स्टोर वर जे ऍप आहेत हम्म. हे चेक करायला पाहिजे आपण की आहे की नाही गुगल प्ले स्टोर वर We should check. Okay. इंडियन आपलं सिक्युरिटी प्ले स्टोर गुगल प्ले स्टोर पहिले चेक करते Okay. तर तिथं पण फ्रॉड झालेले आहेत त्या पैसा मॅटर करते Yes. तिथं पण फ्रॉड ऍप आहेत So many sellers are there. Okay. So what can be the conclusion? Financial awareness is not only about accepting the OTPs. It's all about to remain. Conclusion, I would say like that everything To get strict with the steps. Anyhow, this like two-step authentication. Yeah. ते काय होतंय जास्त तर चीपेस्ट वे बघतो फ्री कुठं काय भेटतं. Free. त्या माइंडसेट ते हे होते होऊ शकतं. कारण सपोज आता काहीतरी मला एक्सेल पकडा आता Okay. Yeah. So crack versions are mostly like that. लाईक दॅट आपण दुसरे पण कोणत्या ऍप Yeah. यूज करू शकतो. Sometimes we pave the way on our own self. So thanks a lot for today. We have completed the first tense, present tense. याची जी मराठी मिनिंग्स आहेत एकदा बघून घ्या, क्लिअर पाहिजेत. ओके. So I feel tomorrow past tense, the day after tomorrow Saturday. Fine. So tomorrow we'll give the topic within the class itself. Okay. So you can prepare directly. Fine. Thanks for today. Okay. आणि आता या बॅच मधले आणखी म्हणजे आज नवीन कोण कोण आहेत आज आलेले, परत जॉईन कोणी आहेत आज फर्स्ट लेक्चर असं, रेज द हँड्स. और या सगळ्यांनी काल लेक्चर अटेंड केले? मी नाही केलं सर काल. नाही केलं का? फाईन. सौरभ अटेंडिंग फर्स्ट लेक्चर. एनीबडी एल्स हु इज अटेंडिंग फॉर द फर्स्ट टाइम? आविष्कार आहे. ओके. एनीबडी एल्स? वैशाली? ओके. Okay, 3 students. Fine. So timing 7 to 8. Okay, for tomorrow also. Yeah. Thanks a lot for today. Yeah. Okay. Thank you. जरा अटेंडन्स द्याल का? मला व्हॉट्सअपला पाठवता. राजेश तुमच्याकडे घेता का? खाली काय तोडफोड झाली का बघा जरा. आवाज 7 ते 8. हा म्हणजे कसं परत कुणाला जायला लागू नये.